जवळपास 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नोव्हेंबर 2016. केंद्रामध्ये मोदी सरकार येऊन 2.5 वर्ष झाली होती. त्यावेळी संसदेत तत्कालीन गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी एक लेखी उत्तर दिलं होतं. त्या उत्तरानं मोठी खळबळ उडाली होती. किरण रिजिजू असं म्हणाले होते की भारतामध्ये सध्या 2 कोटी बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीर राहत आहेत. यामुळे फार जास्त खळबळ उडाली होती. हा आकडा लेखी स्वरूपात दिला होता, त्यामुळे ह्या गोष्टीची फार चर्चा झाली. कट टू मे 2026. गांधीचे गृहराज्यमंत्री अमित शहा देशाच्या 4 राज्यांच्या दौऱ्यावरती आहेत सध्या. राजस्थान, गुजरात, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यांच्या दौऱ्यांवरती अमित शहा सध्या आहे. त्यामधली समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की यातील 2 राज्यांची बॉर्डर पाकिस्तानला लागून आहे आणि 2 राज्यांची बॉर्डर पश्चिम बंगालला. अमित शहा हे सध्या 20 दिवसामध्ये ह्या 4ही राज्यांच्या बॉर्डरची परीक्षण करतायत. पण याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये फार वेगळं चित्र दिसतंय. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानंतर शेकडो लाखो बांगलादेशी घुसखोर त्यांच्या देशात परत जात आहेत स्वतःहून. त्याच वेळी अमित शहा 4ही राज्यांच्या बॉर्डरची सीमा परीक्षण करतायत. त्यामुळे देशात काहीतरी मोठं घडणार आहे आता, अशी चर्चा जोरात सुरू आहे. केंद्र सरकारने राज्यामध्ये ऑपरेशन क्लीन सुरू केलंय असं सुद्धा बोललं जात आहे. अमित शहा वेगवेगळ्या राज्यांच्या दौरे का करतायत, ऑपरेशन क्लीन काय आहे आणि देशात आता काही मोठं घडणार आहे का, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे निखिल, आपण पाहतात बिंदास मराठी. सर्वात पहिले अमित शहाच्या बॉर्डरच्या परीक्षणाबद्दल जाणून घेऊया. सध्या अमित शहाजी राजस्थानच्या 25 आणि 26 मेला राजस्थानच्या बिकानेरमध्ये अत्यंत संवेदनशील अशा सांचू बॉर्डरला तिथं गृहमंत्र्याचे वरिष्ठ अधिकारी आणि BSFचे जवान यांना भेट दिली. तसेच त्यांनी त्यासोबतच बिकानेर, जैसलमेर, बाड़मेर आणि गंगानगर या 4 राज्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत सुद्धा मीटिंग. देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा बॉर्डरच्या जिल्ह्यांना भेट देणं आणि हाय लेवल मीटिंग घेणं ही खूप मोठी घटना मानली जाते. त्यानंतर 29 तारखेला अमित शहाजी भुज आणि कच्छ यांच्या दौऱ्यावरती गेले. गुजरातचे हे भाग पाकिस्तानच्या बॉर्डरला लागून आहे. त्यावेळेस अमित शहानी एका बॉर्डरच्या आउटपोस्टचं सुद्धा उद्घाटन केलं. तसेच सर क्रीकच्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हरामी नाला या ठिकाणाची सुद्धा पाहणी केली. हरामी नाला हा अत्यंत दलदलीचा आणि दुर्गम भाग मानला जातो. घुसखोरीसाठी आणि तस्करीसाठी फार प्रसिद्ध आहे. बॉर्डरचा हा भाग आटोपल्यानंतर पुढच्याच आठवड्यामध्ये अमित शहाजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. तसंच 5 जूनला ते त्रिपुराच्या दौऱ्यावर जातील आणि त्यावेळेस त्यांची नजर बांगलादेशमधून होणाऱ्या घुसखोरीवरती जास्त प्रमाणात ते ठेवणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये झालेलं सत्ता परिवर्तन आणि त्यानंतर सरकारने तिथे राबवलेल्या घुसखोरांबद्दलच्या ऑपरेशन क्लीन बद्दल फार जोरात चर्चा चालू आहे. देशाचे गृहराज्यमंत्री अशा बॉर्डरच्या राज्यांवरती भेट देत आहेत, सीमांचं परीक्षण करतायत आणि ह्या सर्व गरम वातावरणामध्ये जर काहीतरी मोठं होणार आहे का देशामध्ये, अशा चर्चाला फार जोरात चर्चा ही सुरू झालेली आहे. तर नेमका हा प्लॅन काय असू शकतो हे आपण नेमकं समजून घेऊया. तर देशातल्या मोदी सरकारने डेमोग्राफिक बदलाबद्दल एक उच्चस्तरीय कमिटी स्थापन केलेली आहे. कमिटीच्या नोटिफिकेशन मध्ये एक नोटिफिकेशन ह्या कमिटीकडनं सादर करण्यात आली. यामध्ये एका शब्दाचा वारंवार उच्चार केला गेलेला आहे, तो म्हणजे घुसखोर. या कमिटीचं काम काय, तर ऍक्च्युअली देशामध्ये लोकसंख्या कशा प्रकारे बदलते, डेमोग्राफी कशी चेंज होते याबद्दल त्यांना अभ्यास करायचा आणि त्याचा रिपोर्ट गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. देशाचे काही भाग असे आहेत जिथे अचानकपणे लोकसंख्या वाढलेली आहे. ह्या लोकसंख्या वाढीमागचं नेमकं कारण काय, तर अवैध घुसखोरी आणि स्थलांतर हे कशा प्रकारे होतं याचा आढावा ही समिती घेणार आहे. घुसखोरी होते कशी, घुसखोरीचे मार्ग कसे, स्थलांतराचे कारण काय, या सर्व संबंधात ही समिती कडक आणि व्यवस्थितपणे काम करते. अनेक समुदायांना अल्पसंख्याक बनण्याचा धोका किती आहे यावर सुद्धा या समितीचं लक्ष असणार आहे. तर ही अवैध घुसखोरी रोखण्यासाठी आणि आलेल्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाच्या हद्दपार करण्यासाठी कायदेशीर सल्ला ही समिती सरकारला देणार आहे. थोडक्यात काय, तर अवैध घुसखोरीच्या आक्रमक
विरोध करण्यासाठी सरकार सज्ज झालेलं आहे आणि सरकार करत आहे. या अवैध घुसखोरीवरती कायमचा उपाय करण्याचं काम या सरकारकडनं केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त अधिकारी प्रकाश नावळेकर यांना या समितीचा अध्यक्ष बनवण्यात आलंय. त्यासोबत भारताचे सेन्सेस कमिशनर्स, निवृत्त अधिकारी तसेच अर्थशास्त्रज्ञ या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती येत्या वर्षभरात आपला बनवलेला रिपोर्ट ह्या सरकारकडे सोपवणार आहे. एकीकडे ह्या समितीची स्थापना झालेली असताना देशाचे गृहमंत्री या सीमावर्तीय भागांचे दौरे करतायत. या दौऱ्यांमागचा नेमका उद्देश काय आहे ते देखील समजून घेऊया. केंद्र सरकारनं देशाची बॉर्डर सुरक्षित करण्यासाठी एक महत्वाचा असा निर्णय घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश दिलेले आहेत की देशाच्या बॉर्डर पासून 15 किलोमीटर आतपर्यंत अवैध बांधकाम असतील ते पूर्ण साफ करा आणि जी पण 15 किलोमीटरचा जो पट्टा आहे बॉर्डर पासून तो मोकळा करा. जनरली होतं काय की घुसखोर आधी अवैध मार्गाने घुसखोरी करून भारतात प्रवेश करतात, त्यानंतर हळूहळू देशामध्ये बस्तान मांडायला सुरुवात करतात. त्यामुळे बॉर्डरच्या आसपास घुसखोरांच्या अवैध वसाहती तयार होतात. पश्चिम बंगालच्या बॉर्डर जवळ अशा अनेक वसाहती असल्याचं म्हटलं जातं. पण आता या वसाहतींच्या बाबतीत सरकारनं 0 टॉलरन्स राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशांनी असं ऑर्डर दिलेले आहेत की बॉर्डर पासून 15 किलोमीटरच्या पूर्ण प्रदेश रिकामा करा. त्या परिसरात अवैध बांधकामं असतील तर ते बिनधास्तपणे पाडून टाका असे आदेशच गृह मंत्रालयाकडनं देण्यात आलेले आहेत. याच आदेशाचा निर्णयाचा आढावा घेण्यासाठी आणि पूर्ण या परिस्थितीचा समाचार घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री हे बॉर्डरच्या जसं की सीमा भागाच्या परीक्षण करतायत. जसं की पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि पाकिस्तान बॉर्डर ज्या पण आपल्या लागून आहेत त्यांचा सुद्धा ते आढावा घेत आहेत. या आदेशाचं पालन होण्यासाठी सरकार घुसखोरांबद्दल वापरत असलेल्या या धोरणालाच लोक आता ऑपरेशन क्लीन असं म्हणत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आता घुसखोरांबद्दल चांगलंच आक्रमक झालंय. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी घुसखोरांना मुख्यमंत्री झाल्यापासून घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये होल्डिंग सेंटर उभारण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलीस आधी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना या होल्डिंग सेंटरमध्ये आणतील. तिथं त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवले जाईल. तसेच पश्चिम बंगाल सरकारने BSF ला बॉर्डरवरती फेन्सिंग उभारण्यासाठी जागा देण्याची सुद्धा परवानगी दिलेली आहे. फेन्सिंगचं काम लवकरात लवकर करण्यात यावं असे आदेशच शुभेंदू अधिकारी यांनी दिलेले आहेत. थोडक्यात काय तर घुसखोरांबद्दल केंद्र सरकार आता ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे. सरकारचा प्रयत्न फक्त घुसखोरी रोखणे हा नाहीये तर देशामध्ये घुसलेल्या घुसखोरांना ओळख पटवून त्यांच्या देशात पाठवणे हा सुद्धा आहे. त्यासाठी डेमोग्राफिक चेंज कमिटी सारखी पावलं सरकारकडनं उचलण्यात आलेली आहे. आता सरकारच्या ह्या प्रयत्नांना कितपत यश येतं, देशातली घुसखोरी थांबते का आणि देशात असलेले घुसखोर हे बाहेर हाकलल्या जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. केंद्र सरकारच्या घुसखोरांबद्दल ह्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बिंदास मराठीला सबस्क्राईब करा.